विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी हा मोठा दावा केलाय। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत असं राजन साळवींनी म्हटलंय। तर राजन साळवींवर बोलून मला त्यांना मोठं करायचं नाही असं उत्तर उदय सामंतांनी दिलंय। रिफायनरीबाबत साळवींनी 15 दिवसात भूमिका बदलली असा टोला उदय सामंतांनी लगावलाय। 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्कीच सांगतो। या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही। ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत। आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील। परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माध्यमातून पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे। साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही आणि मला निष्ठा शिकवत असताना 2004 पासून आतापर्यंतच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल। माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी खासदार साहेब काय सांगत होते असताना की मला रिफायनरी नको आहे आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे। नंतर हे 15 दिवसांना काय म्हणाले, मला रिफायनरी नको आहे। मग जी व्यक्ती 15 दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही।